चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला 2021च्या कंबाईन ग्रुप बी म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा गट ब च्या संदर्भामधले प्रश्नपत्रिका बघतोय आपण आणि यामध्ये आपण 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलो आहोत. 2021 मध्ये पहिला प्रश्न जो आहे योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावामध्ये एका साईडला संस्थापक, एका साईडला त्यांनी एस्टॅब्लिश केलेल्या संस्था व त्यांचं कार्य याचा समावेश या ठिकाणी केला गेला आहे. यामध्ये बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ हरी देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा या ठिकाणी समावेश होताना आपल्याला दिसून येतो. ओके. आता यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं बाळशास्त्री जांभेकर यांनी सगळ्यात महत्वाचं काम केलं. स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते हे जांभेकरांना म्हणलं जातं. पर्याय क्रमांक 2 हे एमपीएससीने दिलेलं उत्तर आहे. त्यानंतर गोपाळ हरी देशमुख जे आहे पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली. ज्योतिबा फुले यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा गृहाची स्थापना केल्याचं आपल्याला दिसून येतं. महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह हा आपल्याला या ठिकाणी घेतल्याचा दिसून येतोय. हे महत्वाचं आहे. जोड्या लावा. लक्षात ठेवा या संदर्भात आपल्याला पेपर प्रश्न सुद्धा नेक्स्ट याच्यामध्ये दिसून येतात. ओके. 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी काय सुरू केली असा हा प्रश्न आहे. पण ह्या संदर्भात एमपीएससीने काय हा प्रश्न रद्द केला. तर रद्द करण्याचं महत्त्वाचं कारण काय? या ठिकाणी जे उत्तर दिले गेलेत त्या उत्तरामध्ये आपल्याला दोन्ही उत्तरच सापडत येतात. इंडियन नॅशनल एअरवेज पण दिसतंय, टाटा एअरवेज पण आहे आणि इम्पेरियल एअरवेज याचाही समावेश आहे. आता हे तिन्ही उत्तर असताना हे तिन्ही एका ठिकाणी दिले गेलेले नाहीयेत. त्यांनी तिन्ही वेगवेगळ्या ठिकाणी दिलं. म्हणजे इथं फक्त ब आणि इथं अ, ब या दोघांचाही समावेश हा केला गेलेला आहे. त्यामुळे हा कन्फ्युजन मधला प्रश्न होता. त्यामुळे आयोगाने हा प्रश्न रद्द केल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. टाटा एअरवेज जी आहे या टाटा एअरवेजलाच मुख्यतः एअर इंडिया एअर इंडिया म्हणून सुद्धा बघितलं जातं. 1932 मध्ये याची स्थापना ही झाली होती. कराची ते मुंबई, कराची टू मुंबई हा पहिला विमान प्रवास हा एअर इंडियाच्या माध्यमातून पार पडल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इम्पेरियल रेल्वे एअरवेज जी आहे त्या इम्पेरियल एअरवेजला ब्रिटिश एअरलाईन ही ब्रिटिश एअरलाइन्स होती. ब्रिटिश एअरलाईन जी भारतामध्ये चालवली जात होती ब्रिटिश एअरलाईनच्या माध्यमातून. त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट असे कसे बरोबर येतात. त्यामुळे ह्या संदर्भामध्ये काय हा प्रश्न रद्द झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही असे यांचे मत होते. आता असे यांचे मत होते जो आहे या संदर्भामध्ये सुद्धा सेम विषय आहे. या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला 2-3 ऑप्शन जे आहेत ते सारखे दिसतात. त्यामध्ये भांडारकर असेल, तेलंगणा असेल आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर असेल. हे 3 ऑप्शन येणं गरजेचं होतं. इथं आले नाही. त्यामुळे आयोगाने हा प्रश्न सुद्धा काय केलेला आहे रद्द केल्याचं आपल्याला दिसून येतं. महत्वाचं आहे स्टेटमेंट हे रद्द झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये बघूयात. नारायण मेघाजी लोखंडे नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याचं आपल्याला दिसून येते. कोणत्या वृत्तपत्र? दिनबंधू नावाचं वृत्तपत्र होतं. त्यातून कामगारांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. कामगारांच्या प्रश्नासंदर्भामध्ये काय मोठ्या प्रमाणात आवाज उठवल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. आणि यातून बहुजनांच्या प्रश्नांना सुद्धा प्लस बहुजनांच्या प्रश्नांनाही वाचा फोडली. बहुजनांच्या प्रश्नांनाही या ठिकाणी वाचा फोडल्याचं आपल्याला दिसून येतं. हा एक महत्वाचा इनिशिएटिव्ह या ठिकाणी पार पडला. ओके. एक मिनिट. ओके. त्यानंतर समाचार चंद्रिका हा जो आहे हे बंदोपाध्याय जे आहे त्या बंदोपाध्यायांनी त्याची स्थापना केली. भवानीचरण बंदोपाध्याय
भवानी चरण बंदोपाध्याय यांचा या ठिकाणी समावेश असल्याचा आपल्याला दिसून येतो. प्रभाकर हे वृत्तपत्र जे आहे हे कोणाचं होतं? डॉक्टर भाऊदाजी लाड. भाऊदाजी लाड. ज्ञानप्रकाश हे जे वृत्तपत्र आहे हे विष्णू शास्त्री पंडित, विष्णू शास्त्री पंडित यांचा समावेश होता. 1866 मध्ये हा स्थापित झाला होता. लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या संदर्भातले प्रश्न येऊ शकतात, त्या अनुषंगाने महत्वाचा हा पेपर मानला जातो. ठीक आहे. या संदर्भानंतर जोड्या लावा पुन्हा एकदा विचारला गेला. महत्वाचा आहे जोड्या लावा. जोड्या लावा म्हणजे ज्या व्यक्ती आहेत त्यांचा समावेश हा इथं रेग्युलरली हा केला जातो. यामध्ये पंडिता रमाबाई जे आहेत, पंडिता रमाबाई शारदा सदनशी संबंधित आहे. त्यानंतर रमाबाई रानडे या हिंदू लेडीज सोशल क्लबशी संबंधित आहे. त्यानंतर ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांच्याकडनं आला. आणि जनक्का शिंदे निराश्रित सेवा सदनाची स्थापना ही जनक्का शिंदे यांच्याकडून ही केली गेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा इथलचा मुख्य उत्तर आहे. हे प्रश्न तुम्हाला थोडेसे ओळखीचे वाटायला हरकत नाहीये. यामध्ये तुलना केली त्यांच्या विषमतेवर चर्चा आहे या पुस्तकामध्ये केली गेली. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, ज्या जनक्का शिंदे वीरा शिंदेची बहीण आहे, वीरा शिंदे यांची बहीण महत्वाचं लक्षात ठेवा. त्यानंतर शारदा सदनची स्थापना 1889 मध्ये पुण्यामध्ये ही स्थापना ही केली गेली होती. सगळ्यात महत्वाची बाल विधवांच्या शिक्षणाला चालना दिली. काय बाल विधवाच्या प्रश्नांना या ठिकाणी चालना दिली, महत्वाचं काम केलं होतं. त्या व्यतिरिक्त हिंदू लेडीज सोशल क्लब जो आहे महिलांना शिक्षणाला प्रेरित केलं होतं. आणि या माध्यमातून हिंदू लेडीज सोशल क्लब जे आहे या लेडीजच्या माध्यमातून महिला शिक्षण कोणतं शिक्षणाला चालना दिली, ज्यामध्ये इंग्लिश शिक्षणाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालना दिल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हिंदू लेडीज सोशल क्लब हा एक महत्वाचा इनिशिएटिव्ह होता. यामध्ये पंडिता रमाबाई असतील किंवा रमाबाई रानडे असतील, या दोघींना ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून आपल्याला कैसरे हिंद हा जो पुरस्कार आहे हा सुद्धा प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. महत्वाचा इनिशिएटिव्ह आहे. कैसर हिंद सारख्या पदव्या या दोघींना मिळालेल्या आहेत. मागे पुढे भेटल्या, रमाबाई रानडेंना आधी भेटल्यानंतर पंडिता रमाबाईंना भेटला. एकाच काळात काम केले, दोघींनी सोबत काम केले, ते लक्षात ठेवा. त्यामुळे कन्फ्युजन होण्याची शक्यता इथं जास्त प्रमाणात असते. ओके. त्यानंतर 1949 मध्ये 1949 मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेच्या खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता? कोणत्या सुधारणा जास्त विधवा पुनर्विवाहाला अजिबात नाही, स्त्री शिक्षणाला अजिबात नाही, मूर्तिपूजाला अजिबात नाही, जाती बंधने तोडणे यावरती विशेष भर दिल्याचं दिसतं. म्हणजे पर्याय क्रमांक क. तुम्हाला म्हणलंय परमहंस मंडळ सभा जी होती, मंडळी किंवा सभा, यांनी काय केलं, जाती व्यवस्थेच्या विरोधात जाती व्यवस्था च्या विरोधामध्ये काम करायला सुरुवात केलं होतं. आणि जाती व्यवस्थेच्या विरोधात काम करत असताना त्यांनी काय महत्वाचा काय इनिशिएटिव्ह घेतला होता जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये, की जो दलित आहे दलितांसोबत जेवण करणं आणि त्यांच्या हातचं शिजवलेलं अन्न खाणं यावरती विशेषतः भर दिला होता. आणि त्यातून सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. त्यानंतर बघा, एकच सेकंद. ओके. नेक्स्ट 17 नंबरचा प्रश्न आहे, महत्वाचा आहे. यामध्ये बघा, भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी जोड्या लावा. वर्गाचा उदय, कामगार वर्गाचा उदय आणि कामगार चळवळ याविषयी
आपल्याला मुख्यतः प्रश्न विचारला गेलेला आहे. यामध्ये बघा नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. जर तुम्हाला नारायण मेघाजी लोखंडे माहीत असतील, तर आपल्याला दीनबंधूमधून त्यांनी प्रश्न मांडलेत लक्षात ठेवा. त्यानंतर महात्मा गांधींनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली. बी.पी. वाडिया मद्रास लेबर युनियन कामगार संघटनेची स्थापना केली. लाला लजपत राय ऑल इंडिया अ, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणून सुद्धा ते अपॉइंट झाले. पर्याय क्रमांक 1 हा प्रश्न जसाच्या तसा 23 मध्ये आलेला आहे. 23च्या जोड्याला बघितला तर 23च्या जोड्याला उलट्या होत्या. या साईडला हे आणि ह्या साईडला हे पर्याय मागे पुढे झाले, तर पर्याय उलटे झाले होते. ते आपल्याला दिसून तुम्ही 23चा पेपर बघा. 23च्या पेपरमध्ये तुम्हाला हे ॲज इट इज दिसेल. कामगार चळवळ ही महत्वाची दिसणार आहे. लक्षात ठेवा, यावरती प्रश्न येता म्हणजे येतातच. ठीक आहे. यानंतर बघूया नेक्स्ट, वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणाम संबंधित खालील विचार व विधान कोणी मांडले. हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. हिंदुस्थानची लक्ष्मी जी आहे ती दर्यापार जाऊ लागली. त्यानंतर आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात वृद्ध समृद्ध भारतात देशास दरिद्री बनवले. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे. हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. पहिले हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार चालली हे कोणी म्हणलंय? न्यायमूर्ती रानडे यांनी पहिले स्टेटमेंट दिले. रानडे कुठे कुठे सापडतात? इथं आणि इथे सापडलेत. ओके. त्यानंतर आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशात दरिद्री बनवलेत. हे लोकहितवादींचं स्टेटमेंट आहे. हे अलेक्झांडर देऊ शकतात का? नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तरे. सर जॉर्ज अलेक्झांडर. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे. ओके. आणि रमेश आरशी दत्त जे आहेत हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आलेली आहे. हे आरशी दत्त यांनी मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. महत्वाचे इनिशिएटिव्ह आहेत ते भारताच्या तत्कालीन जे राजकीय सुधारक होते, भारतामध्ये राजकीय दृष्टीकोन बदल घडवून आणू इच्छित होते. त्यांनी लाला लजपत राय यांच्या लाला लजपत नाही, दादाभाई नौरोजी यांच्या संपत्तीचे बहिर्गमन हा जो सिद्धांत मांडला होता, या सिद्धांताला नंतर यांनी प्रमोट करण्याचं काम या लोकांनी केलं. आणि यांनी यांच्या ह्या काम म्हणजे न्यायालयीन आर्थिक विषयामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपले मतं मांडून आर्थिक राष्ट्रवादाला चालना दिल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतं. ओके. दादाभाई नौरोजीच्या मते संपत्तीचे निस्सारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहायला मिळाला असता. गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडा. संभाव्य अधिवेश, हस्तोद्योग, कापसाचे संपूर्ण उत्पादन आणि भारतीय चलन. पोटेन्शियल सरप्लस जो आहे संभाव्य अधिशेष चे निस्सारण जे झालं होतं, जर त्याचं व्यवस्थित झालं असतं, भारतात घरचं केला गेला असता, तर भारताचा विकास अधिक अनेक पटीने वाढला असता. आता अमेरिकेला सुद्धा आपण या कालावधीमध्ये मागे टाकलं असतं आतापर्यंत. एक महत्वाची बाब घडली असती. पण तसं झालंय का? नाही. हे दादाभाई नौरोजींचं काय होतं? स्टेटमेंट होतं या संदर्भामध्ये. ओके. त्यानंतर महत्वाचं आहे, ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली? कोणत्या पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ झाली? चहा, गहू. शेतीच्या व्यापारीकरणामुळे, शेतीचं व्यापारीकरण वाढल्यामुळे कोणत्या पिकाच्या उत्पादनात काय वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि इथं काय विचारलंय? बरोबर स्टेटमेंट सांगा. ऊस, कापूस बरोबर. ताक, तीळ, नीळ बरोबर. तंबाखू, अफू या दोघांचा समावेश होतो. आणि चहा आणि गहू, चहाचा आपण म्हणू, गव्हाचं उत्पादन या काळामध्ये थोडं काही प्रमाणात घटल्याचं दिसून येतं. पारंपरिक पीक होतं आणि पारंपरिक पीक असल्या कारणाने याला पिछाड झाली होती. व्यापारिक पिकांची उत्पादनावरती विशेष भर आपल्याला दिल्याचं दिसून येतं. नाहीतर ऊस, कापूस व्यापारिक पीक, ताक आणि व्यापारिक पीक, आणि तंबाखू आणि अफू हे व्यापारिक पीक होते. यांना मोठ्या प्रमाणामध्ये चालना ब्रिटिश कालखंडामध्ये दिली गेली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक कोणता? ब, क, ड हे उत्तर दिसून येतं. पारंपरिक गहूच्या ठिकाणी कॉफी असतं, तर चारी आपण बरोबर म्हणलो असतो, पण चारी आहे का? नाही. ओके. त्यानंतर पंडिता रमाबाईंना
ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला पंडिता रमाबाईंना? कोणता किताब दिला? कैसर ए हिंद नावाचा किताब जो होता पंडिता रमाबाई यांना 1919 मध्ये, सॉरी, 1919 मध्ये हा किताब दिला गेला. ओके. आणि 1913 मध्ये रमाबाई रानडे यांना कैसर ए हिंद किताब दिला गेला होता. त्यामुळे दोघं लक्षात ठेवा, दोन्हींचे नाव कन्फ्यूज करणार आहेत, ते कन्फ्युजन होऊ नये हे महत्वाचं आहे. त्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? कोणता आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक म्हणून कोणाला ओळखलं जातं? ओके. बाबा वहांड, बिजनिया, गजर सिंग, तंट्या भिल्ल. ओके. यामध्ये विधानं बरोबर कोणती ते शोधायची. बाबा वहांड, बिजनिया, गजर सिंग, तंट्या भिल्ल जे आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर हे आहे. पर्याय क्रमांक 4 आदिवासींचा क्रांतीचा पहिला नायक म्हणून त्यांना बघितलं जातं. नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली? पहिला नागरी उठाव जो होता त्या उठावाची सुरुवात कोणत्या भागातून झाली होती? नागरी उठाव म्हणजे शहरी भागामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध आवाज कुठून झाला? बंगाल व बिहार. सगळ्यात इनिशियली सगळ्यात जास्त शोषण कुठे झालं होतं? बंगालमध्ये. बंगाल, बिहार, ओडिसाच्या भागामध्ये झालं होतं. त्यामुळे पहिलं आंदोलन जनतेचं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बंगाल, बिहारमध्येच आपल्याला झाल्याचं दिसून येतं. ठीक आहे. बाकीच्या भागामध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने इथं प्रसार झाला, पण पहिल्यांदा बंगाल व बिहार मध्ये झाल्याचं दिसून येतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट एमपीएससीचा आवडता सेक्शन आहे तो म्हणजे 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? ओके. भोरचे पंत सचिव चिमाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगबाबूजी गुप्ते यांना विश्वासाने इंग्रजांच्या हवाली केले. बरोबर. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला नाही. त्यांनी पाठिंबा दिला नाही आणि बंडवाला पाठिंबा पण दिला नाही. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले. बरोबर. कोल्हापूरमधून त्यांनी उठावात समाविष्ट झाले. रंगोजी बापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी सिरसाट यांनीही उठावात सहभाग नोंदवला. म्हणजे अ क ड अ बरोबर. हे चूक. ओके. अ क ड पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर हे असणार आहे. त्यामुळे खूप स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले गेल्याचं आपल्याला दिसून येतात. ओके. त्यानंतर 25वा एक प्रश्न आहे. 25वा प्रश्न महत्वाचा आहे. तो आयोगाने रद्द केलेला आहे. पण या संदर्भातलं काय? शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला गेला. कोणामार्फत हा प्रश्न मांडला गेला तो बघणं आहे. हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली. विधवा स्त्रियांच्या शारदाश्रम ही संस्था स्थापन केली. माझे पुराण जे आहे या संदर्भामध्ये ही संस्था स्थापन केली गेली. आता काही स्टेटमेंट जे आहे या काही स्टेटमेंटच्या संदर्भात इथं प्रश्नचिन्ह इथं उपस्थित होतात. त्यामुळे हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. रद्द केला असला तरी प्रत्येक नाव लक्षात ठेवा. पंडिता रमाबाई, गोविंद बल्लाळ, आनंदीबाई कर्वे आणि रमाबाई रानडे हे नाव महत्वाचे आहेत. आपल्याला ह्यावरती प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. म्हणजे मागच्या 5 वर्षाचे जर पेपर प्रश्न बघितले आपण, या 5 वर्षातल्या प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसून येते, ती म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्न विचारत असताना आपल्याला एक आवाका समजून येतो आयोगाचा, आणि त्या आयोगाच्या आवाक्याच्या सराउंडिंगला आपण आपली तयारी करणं गरजेचं आहे. आणि विशेषतः आदल्या वर्षीचा पेपर आपण चांगला करून जायचा आहे, जेणेकरून आपल्या ह्यातला काही एक प्रश्न आला तर इथं रिपीट होण्याची शक्यता जास्त असते. 3-4 प्रश्न रिपीट ॲज इट इज होतात किंवा त्यामध्ये बदल होऊन ते प्रश्न विचारले जातात. त्यावरती विशेष लक्ष द्यायचं आहे. आणि कंबाईनच्या पेपरमध्ये ही स्थिती आपल्याला बऱ्यापैकी दिसून येते. त्यामुळे पेपरचा जो अभ्यास आहे तो आपल्याला त्या अनुषंगानेच करायचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चालेल. ह्या संदर्भात काही अडचण असेल, प्रश्न असेल तर नक्की तुम्ही संपर्क साधा, कमेंट करा. काही अडचण असेल तर बोला. नक्की प्रश्न आपण सोडवला जाईल. आणि आपण लवकरच म्हणजे जॉग्राफीचे सुद्धा PYQ हे आपले
कव्हर केले जाणार आहे. जेणेकरून तुम्हाला ह्यातले काही प्रश्न अडचण येत असेल तर तुम्ही क्विक रिव्हिजनच्या माध्यमातून सुद्धा त्याला कव्हर करू शकतात. आता हिस्ट्रीचे 5 वर्षे पेपर बघितलेत तर तुम्हाला क्विक रिव्हिजन काय करायची आहे, कोणते टॉपिक करायचे यावरती विशेष लक्ष देता येईल. ठीक आहे. चालेल, मग आपण थांबूयात आजच्या लेक्चरला. उद्याच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.